नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 8वा आणि या अध्यायामध्ये स्थावर क्षेत्राचे महात्म्य. आता थेऊर दाखवले. स्थावर क्षेत्र म्हणजे थेऊर क्षेत्र, त्याचं महात्म्य, कौंडिन्य मुनींचे चरित्र, दुर्वांकुराने गणेशार्चन केल्यामुळे सुलभ राजा आणि मुनी यांचा उद्धार, एवढ्या कथा आजच्या अध्यायामध्ये आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री मयुरेश्वराय नमः. जय जयाजी विघ्नहरा मूषकवहना मोरेश्वरा पुराण पुरुषा विधिजावरा भालचंद्रा त्रिनयना. आदिमायेचा नियंता पूर्णब्रह्म तू एकदंता. हरिहर आणि विधाता त्रयस्वरूपी नटलासी. पंचभूते पंचप्राण पंचदेव पंचकर्ण पाचापासून पाच पाच पूर्ण उत्पन्न केलीस स्वशक्ती. स्थिर जंगम सर्व व्यापून द्विपंच अंगुळे उरला जाण. ऐसा पूर्ण ब्रह्म तू सनातन प्रणव स्वरूपे नटलासी. सगुण निर्गुण तू चिंतामणी चिंतितार्थासी पूर्वीसी झणी. भक्तरक्षणा लागोनी युगायुगी प्रगट होसी. नाम तुझे वाचे वदता निवारे सकळ भवभय चिंता. पापताप आणि दैन्यता समूळ विलया पावत. धुंडीदासे जाणून चित्ती नामस्मरणी जडली भक्ती. हे सगुण तू श्री गणपती वदसी हृदयी वसोनी. आता ही सगळी गणपतीची स्तुती केलेली आत्तापर्यंत, की जे चराचर आहे त्या सगळ्याचा तू निर्माता आहेस आणि तूच ह्या चराचराचा नियंता आहेस. आणि आता पुढे मागून पुढे आपली कथा चालू झालेली आहे. मागील अध्यायी कथा सुरस. सुते कथताही मुनीस तेव्हा मुनी प्रार्थोनी सुतास. पुसते झाले ते काळी मूळ गंगेचा लागता वात. स्थिर झाला याच वनात तरी अनेक तीर्थे नव्हती का मार्गात. या सम काय ती कौंडिन्यास पूर्वी गजानन. काय वदला हे करी कथन तव मुखीचे शब्द घन गोड मज लागती. सुते ऐकता मुनिवाणी. मुनी म्हणजे इथं शौनक ऋषी आहेत आणि ते सूत ऋषींना सतत हे मध्ये मध्ये प्रश्न विचारत असतात. सुते ऐकता मुनिवाणी आनंदलासे अंतःकरणी. म्हणे तुम्ही श्रोते महाज्ञानी दैवे माते मिळाला. तरीही सत्कथा पावनी जी व्यासे कथिली मज लागुनी. ती मी सांगतो घाला श्रवणी सादर होऊनी कथेसी. महातपस्वी कौंडिन्य मुनी जे योगिया माझी शिरोमणी. कांतातयाची सुशील गृहिणी नाम अश्रया ती येचे. गणेश भक्त महाराज मुनी सद्भाव तयांचा गणेश चरणी. विधीची चिंता याच स्थानी पूर्ण केली गजानने. स्थावर क्षेत्र हे महान. स्थावर म्हणजे थेऊर आहे खरं पण इथं त्या काळामध्ये त्याला स्थावर म्हणत असतील. स्थावर क्षेत्र हे महान मुनी येथे करत अनुष्ठान. एकाक्षराचे पुरश्चरण दुर्वांकुरे अर्चित. दुर्वा अलौकिक ह्या अत्यंत दुर्वापणे तुष्टे एकदंत. दुर्वा समवस्तू त्रैलोक्यात शोधिता न मिळे कदापि. आता एकाक्षरी बीजमंत्र कुठला आहे तर ओम. त्या ओंकाराचं ते हे करत होते. तो एकाक्षरी बीजमंत्र आहे. दुर्वा ह्या अलौकिक अत्यंत दुर्वारपणे तुष्टे एकदंत. दुर्वा समवस्तू त्रैलोक्यात शोधिता न मिळे कदापि. कौंडिन्य करता दुर्वारपण संतुष्ट होऊनी गजानन. वदता झाला मुनी लागून इच्छित मागे सद्वर. तेव्हा मुनी लीन होऊन गणेश चरणी अर्चुनी प्रेमे अंकुशपणी. दुर्वांकुर मस्तकी अर्पोनी वदता झाला आनंदे. नलगे देवा माते मुक्ती अखंड देई नाम. जोवरी असे धरातरणी तोवरी मम हस्ते मोक्षदानी. अर्चने घेई चिंतामणी दुर्वांकरे करोनी. नलगे देवा माते मुक्ती अखंड देई नाम भक्ती. या वाचून श्री गणपती आस नसे मज लागे. आणिक एकही ममास लीला
करिया ठायास, पूर्ण करी हे मम मानस, दयावंता ये काळी. वदे आनंदे मग गजानन, धुमासूर आणि धूम्रवर्ण, धूमकेतू हे त्रयजान, असुर महान होतील. सुमदा माधव दोघे जण, अवतरतील लक्ष्मी नारायण. त्याते याच स्थानी आणून, सुत होईन मी सुमदेचा. प्रगट होईन मी या स्थानी, नाम गाजवीन चिंतामणी. लीला अभिनव करोनी, दानव कंदन करीन. दुर्वांकुरे नित्य अर्चन, घेईन तव हस्ते मी अनुदीन. ऐशा सदराशी अर्पण, मुनिवर्य तोषला. सत्कथा ऐसी वदता सूत, मुनी तयासी प्रश्न करीत. तरी दुर्वा महिमा ते अद्भुत, आमच्या श्रवणी घाली का. मग आता मागच्या अध्यायाप्रमाणे ते पलंगासहित ज्या जंगलामध्ये आणले होते आणि तिथं कौंडिण्य मुनी नदीमध्ये स्नान करत होते. मग त्यांच्या लक्षात आलं की ह्यांच्यावर मोहिनी अस्त्र घातलेलं आहे. हे साक्षात लक्ष्मी आणि विष्णू आहेत. यांच्यावर मोहिनी अस्त्र घातलेलं आहे, तर हे अस्त्र काढलं पाहिजे, नाही तर हा राक्षस त्यांचा वध करील. मग त्यांनी ते अस्त्र काढून टाकलं आहे. मग ते काय झालं, मग ऋषींना कोणी वर दिला, काय झालं, असं सगळे शब्द जेव्हा विचारले शौनकाने, तेव्हा त्यांनी पुढील कथा सांगितली की या स्थावर गावी पूर्वी एक महातपस्वी कौंडिण्य मुनी होते, जे त्याची कांता अशी सुशील चांगली होती आणि ते गजाननाची अलौकिक भक्ती करायचे आणि गजाननाला दररोजच्या ते दुर्वा व्हायचे. मग त्या दुर्वा वाहण्यामुळे गजानन प्रसन्न झाला आणि त्याला सांगितलं, बाबा तुला काय वर पाहिजे तो मागून घे. पहिला वर काय मागितला की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत किंवा मी जिवंत आहे, मोक्षाला जात नाही, तोपर्यंत माझ्या हातून तुला दुर्वांची भक्ती मी करणार आणि तू माझ्याकडनं घे. मग गणपती तथास्तु म्हणला, मला म्हणे मुक्ती वगैरे काही नको. मग त्यांना ती आठवण झाली होती मागची, जेव्हा ते भक्त होते आणि हा वर गजानन जेव्हा गणपतीने सांगितलं की इथं मी आता परत तुझ्या आश्रमामध्ये जन्माला येणार आहे. सुमदा आणि माधव नावाचं जे जोडपं आहे ते जंगलामध्ये येईल आणि मग तिथं तिच्या पोटी मी असेन आणि मी तुझ्या इथे जन्म घेणार आहे, हे गणपतीने सांगितलं होतं. ते त्या ऋषींना आठवलं. मग शौनक ऋषी मध्येच विचारतात की आता दुर्वेचं महत्त्व काय आहे बाबा, ते मला सांगा, की जेणेकरून दुर्वेबद्दल आता थोडीशी माहिती द्यावी. कवणे केले दुर्वार्पण, पावला केवी गजानन. ही सत्कथा सांगे संपूर्ण, जेणे महान दुरिते दग्ध होती. ऐकता ऐसी मुनीची वाणी, सुता नोंदिया मनी. वदता झाला तर एक क्षणी, दुर्वा महिमा जो अद्भुत. दुर्वा महिमा करता श्रवण, निवारे तत्काळ भवबंधन. संकट विघ्ने निरसोन, पाप निर्मूळ होत असे. दुर्वा अर्पिता गणेशाप्रती, अष्टमा सिद्धींची होय प्राप्ती. स्वरूपता पावे तयासी मुक्ती, न होय चळ कदापि. अनंत सहस्र कपिलादान, यात्रा यज्ञ आणि तीर्थस्थान. याहून या दशशत गुण, पुण्य होय श्रवणाने. दुर्वांकुर महिमा हा अत्याद्भुत, वर्णिता शेषही झालासे कुंठित. तर मी एकमुखाने निश्चित, केवी वर्णू शकेन. ऐका दुर्वा सच्चरितासी, कृतवीर्य तात वेद विधीसी. नमोन्या पदांबुजासी, प्रार्थोनी पुसे आनंदे. दुर्वाची काय या म्हणून, कराव्या गणेशा अर्पण. दुर्वा वाचून अर्चन, काय म्हणून न करावे. तरी दुर्वासम वस्तू का नसे पाही, त्रैलोक्य नसे तुझी काही. हा संशय थोर वाटतो देही, ययाने मन भ्रमलेसे. यास्तव सच्चरित सांगून, स्थिर करी माझे मन. विधीने तयाचे वाक्य ऐकून, वदता झाला ते काळी. दुर्वा सर्वे पुण्य तुळितानी, अन्य नसे रायामानी. दुर्वार्पणे मोक्षदानी, अविनाश पद देतसे. दुर्वाची श्रेष्ठ सर्वात असती, यास्तव दुर्वा लागी वेद वर्णिती. दुर्वापासून अमृत उत्पत्ती, दुर्वा मनोरथ पूर्ण करी. दुर्वांकुरे अर्चिता एकदंत, यास मान्य नसे पुण्यवंत. तो तरेल हे नवल सत्य, तयाच्या दर्शने भवतरती. तया अंगीचा लागता वात, महात्मात की होती मुक्त. दुर्वा महिमा हा अत्याद्भुत, किती म्हणून वर्णावा. न कळता घडता दुर्वार्पण, निष्पाप होय तक्षण. नलगे योगायोग तीर्थाटन, ध्यान मुद्रा समाधी. तरी सत्कथा आता ऐके राया, संशय सर्व वारोनिया. स्थिरता चित्ती धरोनिया, श्रवण रंध्री साठवी. आता पहिलं दुर्वेचं महत्त्व सांगितलं की यांनी विचारलं, दुर्वेचं महत्त्व आम्हाला सांगा, दुर्वा म्हणजे काय आहेत आणि त्या कशासाठी आहेत.
मग आता हे वर्णन म्हणे शेषाला पण सांगता येत नाही हजार मुखाने, तर मी एकमेकाने काय सांगू. तरी पण कृतवर्य तात वेदविधीशी, वेदविधी म्हणजे ब्रह्मदेव आहे. आणि ब्रह्मदेवाला एकदा वीर्य हा त्यांचा मुलगा, त्याने नमस्कार करून विचारलं की दुर्वाच का म्हणून व्हायच्या, दुर्वांचं काय महत्त्व आहे, याचा मला संशय वाटतो. मग तेव्हा ते सांगितले त्यांनी की दुर्वा मन स्थिर करते, अविनाश पद हाताशी देते, म्हणून दुर्वेला वेदवर्णन करतात. चुकून जरी गणपतीला दुर्वा वाहिल्या तरी तुम्हाला त्यातून पुण्य मिळतं, मोक्ष मिळतो, असं बरंच काय सांगितलं. आता बघा, आपल्या प्रत्येक कथा पुराणामध्ये प्रत्येक वनस्पतीचं संरक्षण व्हावं म्हणून या गोष्टी केल्या की हे बेल शंकराला आवडतो, तुळस गणपतीला आवडते, दुर्वा गणपतीला आवडतात, तुळस विष्णूला आवडते. ह्या सगळ्या औषधी वनस्पती आहेत. जेव्हा गर्भाधारणेचा कार्यक्रम केला जातो किंवा आठंगुळ नावाचा असता 8व्या महिन्यामध्ये, त्या कार्यक्रमामध्ये दुर्वांचा रस काढून तो स्त्रीच्या नाकात घालायचा, डाव्या नाकपुडीत. मग त्यातून पुत्रप्राप्तीसाठी केलं जातं असं म्हणणं आहे. कदाचित बाई व्यवस्थित सुलभ बाळंत व्हावी, अजून काही असेल, पण तो औषधी उपयोग त्या दुर्वाचा आहे. म्हणून आता हे दुर्वा महात्मा आपण आता पुढचं एक कथा आहे त्याच्याबद्दल ती कथा आपण आता ऐकूया. क्षिप्रा तटाकी अवंतीपुरी, तेथे सुलभ नृपती राज्य करी, परमसुशील परोपकारी, भूइंद्र जो प्रत्यक्ष, सुस्वरूपाती सुंदर, मनमथकी रोहिणीवर, सुस्वरूपाती सुंदर मनमथकी रोहिणीवर, तेजस्वी जैसा भास्कर, उपमा साच साजे त्या, प्रतापी केवळ दावाग्न, समरणांगणी न ढळे ठाण, युद्ध कौशल्य लक्षून, नृपमाथा डोलविती, शरणांगतासी रक्षित, गोब्राह्मणासी पाळित, अन्नदाने तृप्त करीत, भगवत भजनी सादर, करता नित्य लिंगार्चन, संत भक्तासी सदालीन, आनंदे करी प्रजापालन, स्वकीय प्रजेप्रमाणे, सुमुद्रा नामे तयाची कांता, महान साध्वी पतिव्रता, जियेचा मुखचंद्र विलोकिता, रोहिणीपती लज्जित, कटिभागाते लक्षुणी, केसरी लाजे अंतःकरणी, नेत्रकमलासी लक्षुणी, मृग हे लज्जा पावती, गज नगती लागोनी करी, धुळी घाली मस्तकावरी, आदर प्रांत हा प्रवाळा परी, दंत शुभ्र लखलखती, ऐसी नारी उत्तमा पद्मिनी, पतिव्रते माझी शिरोमणी, सुशील सुभगा माझी पुण्यखाणी, शिवार्चन करी नेमाने, पतिसेवेसी तत्पर, भगवत भजनी रंगले अंतर, अतिथी येता करी आदर, अन्नतयासी अर्पणी, ऐसा राव पुण्यवंत, राज्यात दुःख नसे किंचित, यथाकाळी मेघवर्षत, सदा आनंद घरोघरी, राज्यकर्ता वैभवयुक्त, कल्याण चिंती प्रजा समस्त, परिदैवयोग हा विचित्र, न चले त्यापुढे कवणाचे, राव नित्य नेमे आनंदाने, अर्चित असता शूळपाणी, ऐसे समय ते क्षणी, नवल वर्तले अद्भुत, मधुसूदन नामे द्विजवर, महान तपस्वी योगेश्वर, तेजस्वी जेवी दिनकर, जमदग्न भृगु सारिका, अंगी नसे क्षमा शांती, क्रोधिष्ठ जेवी उमापती, तयाची ही दैवगती, फिरली असे ते काळी, कुच्छित वेश अवलंबून, वल्कले करून परधान, दुर्गंधीच्या योगे करून कोणी समीपन येती, ऐशा कुच्छित स्वरूपाशी धरुणी, पातला वेगे राजसज्ञी, रावास्ता देवार्चनी, तया समीप येतसे, राये तयासी लक्षून, केले तेव्हा हास्य वदन, मग सन्मुख पुढे येऊन त्वरितन मन करी ते काळी, नृप हासला स्वरूप लक्षून, यास्तवन वदे कदा आशीर्वचन, शरणी पुन्हा करता नमन, मागे सरे ते काळी, दंडसा करता नमस्कार, क्रोधावला तेने योगेश्वर, वदता झाला दुष्ट उत्तर, रायासी सन्मुख लक्षुनी, अतिथी येता सदनी, हसलास माझे स्वरूप लक्षुनी, हे महापापी तू दुर्गुणी, अपमान करसी द्विजाचा, राजेमध्ये बहु मातलासी, आपपर नमनी मानसी जानसी, संत भक्ताचा उपहास करसी, विचार न करसी स्वमनी, मी तव दरिद्री वस्त्रहीन, उपवासानी झालो क्षीण, त्यातून कुच्छित स्वरूपता पाहून, उपमर्द केला पै माझा,
म्हणून या तू माते चित्ती आनंदे हसलासी दुर्मती. विषयांधता जडली चित्ती मानिसी ना द्विजांसी. वदता ऐसे क्रोधातुर तप्त झाले तेव्हा शरीर. दिसे प्रत्यक्ष वैश्वानर मुख न लक्षवे ते काळी. क्रोधे वदे तक्षणी मत्शाप भोगी आता जणी. मदांध तू पापखानी वृषभ होई झटा आता. शाप माझा हा निर्धार टाळून शक्ती हरिहर. जोवरी चंद्र दिवाकर तोवरी भोगी अक्षयी. राया ऐकता शापवाणी भयभीत झाला बहुमनी. तेव्हा क्रोधावलासे क्रोधाविलेसे राजकामिनी. द्विजास सन्मुख लक्षोनी. म्हणे रायाचा किंचित असता अन्याय तुवा थोर केलासी अपाय. महाज्ञानी तू मुनिवर्य क्षमान धरली अंतरी. अविचार तो भाऊ केलासी व्रतावदलासी या शापासी. क्षमान धरली निजमानसी उत्तम कोळी उपजोनी. केला सर्वस्वी थोर घात ज्ञान नसे तुझ किंचित. महापापी तू अपवित्र दयान वसे अंतरी. व्यर्थ गेले तव तपाचरण भगवत भक्त नवेस ब्राह्मण. गुरु उपदेशावरी संपूर्ण मुक्तिका आजी लोटली. व्यर्थ विप्रकुळी जन्मलासी डाग लाविला स्वकुळासी. तरी घेई आता मच्छापासी जो का लोट हरिहरा. गर्दभ होय तू झट आता महाखळा निर्दया अतिता. ऐसे शापोनी श्रवणे ऐकता तेने विप्र तप्त झाला. जेवी घृते शिंपीला हुताशन की अहिंसे खळवळीले डिवचोन. की मृत्यू बळेच कल्पून विषप्राशन केलेसे. किंवा हरी असता निद्रिस तयासी बळेची केले जागृत. तेवी मुनी लागे निश्चित तप्त केला ते बहुकाळी. तप्त केला बहुते काळी. ऐकतात येचे शापवचन झाला तेव्हा क्रोधायमान. जेवी घृते शिंपीला हुताशन तेवी झाला ते काळी. झाले नेत्र आरक्त नेत्र क्रोधे थरथरा शरीर कापत. जेवी माद्यानीचा आदित्य तेवी भासे लक्षिता. म्हणे राज्यामध्ये तू बहु मातलीस छळिता गर्वे सत्पुरुषास. सुशील नससी तू खास लास प्रत्यक्ष भाससी. लास म्हणजे प्रेत खाणारी राक्षसीन. पतिव्रता एक मी असे थोर हा गर्व तुझला झाला फार. न करता मने विचार दुष्टे हे शब्द बदलीस. महिमा माझा न जाणूनी शापिले माते चांडाळणी. याचे पाप येत क्षणी भोगी आता निर्दये. मदांधगे झालीस भारी यास्तव वदली दुष्ट वैकरी. तर चांडाळीर हो तू सत्वरी कुच्छित रूपासी मच्छापे. ऐसे ऐकता शापवाणी रावद चकला अंतःकरणी. अजिमी द्विजा लागी नेनोनी नाश पावलो सर्वस्वी. दैवयोग असे हा विपरीत तेने भ्रमित झाले माझे चित्त. संचिती होते तैसे लिखित ते बिघडले ये काळी. राव झाला चिंतातूर गुप्त झाला योगेश्वर. येता नगराबाहेर खरं झाला ते क्षणी. तेव्हा स्त्रिये सहित धरा रमण अदृश्य झाला लागता क्षण. नगर प्रदेशी येती जण विप्रशापे करोन्या. शाप दारुण परमदुस्तर वृषभ झाला राजेश्वर. राजकांताही सुंदर चांडाळीन झाली. पूर्वीचे ती गाणं राहिले स्मरण ओळख गेली सर्व लोपून. अन्न उदका वाचून भोगी ती दुःख ती गेही. ग्रामात फाकली तेव्हा मात आक्रोश करती जन समस्त. तेव्हा त्वरे धावती आप्त सचिवा संवेत ते काळी. प्रजा आप्तादी सर्व मिळवून राजी स्थापला राजनंदन. एक विचारे करून करते पालन तयाचे. इकडे खर वृषभ आणि चांडाळी कष्ट भोगिती ते काळी. कर्मरेशाही महाबळी भोगल्या वाचून न सुटे. 84 लक्ष सर्व ऐसे जीव त्यातून नरदेहा पूर्व. त्यातून ही पुण्याची ठेव पूर्व पुण्याची ठेव उत्तम वर्ण प्राप्त होय. त्यात परोपकार आणि गुरुसेवन तया सुनीती देवतार्चन. गोविप्रादी प्रतिपालन अभेद बुद्धी अखंड. दानधर्म तीर्थाटन संत भक्त गुरुसेवन. ऐशापरी होता वर्तन तयाचे पूर्वकर्म पालटे. तरी त्रय आचरले या कर्मासी परिसंचिते नाडले तयासी. दैवयोग हा कवनासी न कोडी सदा प्राणिया. दैवयोग हा पुन्हा फिरला जाडून सर्व अनुरोध आला. दैवयोग त्रयासी सहाय्य झाला आचरणाच्या योगाने. आता ही बरीच कथा इथं पुढं गेलेली आहे.
तर दुर्वाचं महत्त्व विचारलं होतं आणि त्याच्यावरून पुढे ही कथा झालेली आहे की क्षिप्रा नदीवरती एक सुशील नावाचा राजा होता परोपकारी आणि दिसायला सुंदर, जसा काही मदन आहे दुसरा, प्रजेला आपल्या प्रेमाने पाळत असे, आणखीन लढाईच्या मध्ये मागं हलणार नाही, आपलं ठाण जागतं चालणार नाही, संत भक्ताला सदा लीन आहे, देणाऱ्या येणाऱ्या दरवाजात येणाऱ्या प्रत्येक याचकाला जो मागेल तसं देत होता. त्याची पत्नी पण दिसायला सुंदर होती रतीप्रमाणे. तिचे डोळे बघून रानातले हरीण लाजून जात. तिचं चालणं बघून हत्ती खाली मान घाले, सोंड्यानं माती घेऊन आपल्या डोक्यावर उधळत होता. तर तिचं कटी बघून म्हणजे कंबर बघून सिंहकटी, सगळ्यात लहान कंबर सिंहाची असते. आया एवढी मोठी असते पुढं आणि कंबर लहान असते, त्यालाच म्हणजे नाजूक कंबर असणाऱ्याला सिंहकटी असं म्हटलं जातं. तर ती कटी पाहून सिंह लाजत होते. अशी ती सुंदर अशी पत्नी होती ती. तिचं नाव होतं सुमुद्रा. म्हणजे चांगलीच मुद्रा आहे, कायम अशी लोकांशी हसून बिसून चांगल्या मार्गाने राहणारी. भले राजाची राणी असली तरी येणाऱ्या जाणाऱ्या अतिथ्यांचं ते लोक आगत स्वागत चांगलं करत असत. पण दैवगती फिरली की काय कुठलं कुठे उद्भवतं ते सांगता येत नाही. त्याच नगरीमध्ये एक मधुसूदन नावाचा ब्राह्मण होता. तपस्वी होता, योगेश्वर होता, तसा काय सूर्याप्रमाणे तेजस्वी होता. रागीट मात्र असा की जमदग्नीसारखा असा रागीट, अंगी क्षमा नाही, सदा क्रोध, जसं उमापती शंकरांसारखा. मग दैवगती फिरली. एकदा काय त्यानं केलं, कुच्चीस असा घाणेरडा वेश घेतला, मळीन वलकले विलकले नेसला, अंगाला दुर्गंधी येते आणि अशा वेळी तो राजाच्या तिथं दरबारात जाऊन उभा राहिला किंवा राजा जिथं पूजन करत होता तिथं उभा राहिला. तर राजा त्याची अवस्था ते बघून एकदा राजा फक्त हसला त्याला. नंतर मात्र राजानं आपली काय पूजा वगैरे काय करत होता ते संपवलं, त्याला नमस्कार केला. ह्याने आशीर्वादच दिला नाही. मग राजाने साष्टांग नमस्कार घातला तरी ह्यानं आशीर्वाद दिला नाही. उलटा म्हणला की तू म्हणे हसलास मला म्हणे बघून, माझी अवस्था बघून, तर तुझ्या राजान तू मत झाला. म्हणजे बघा, इतक्या लोकांचं चांगलं करतो पण एखादी काय चूक झाली की हे लोक लगेच ह्यांचा राग उभा राहणार आणि हे सोडणार नाही. आणि म्हणे तू फार मादलास म्हणे, मी दरिद्र्याचा ब्राह्मण आहे, माझ्याकडे कपडा लत्ता नाही, मी उपासाने क्षीण झालो आहे आणि माझं रूप पाहून तू माझा उपमर्द केलास, माझा अपमान केलास. तर म्हणून मी तुला आता शाप देतो की तू या पृथ्वीवरती असा मोठा बैल हो आणि तू फिर वृषभ होऊन. मग आता नवऱ्याला विनाकारण शाप दिलेला पाहून त्याच्या पत्नीला पण राग आला आणि तिनं त्याला सांगितलं की कसला रे तू ब्राह्मण, ब्राह्मण कुळाला बट्टा लावलास तू, तुझ्या अंगी जरासुद्धा दया क्षमा नाही आहे, शांती नाही आहे. माझ्या नवऱ्याचा एवढासा काय तो अपराध झाला आणि तू त्याला एवढा मोठा शाप दिलास, तर मी पण तुला सोडत नाही म्हणे. मी पण पतिव्रता नारी तुला शाप देते की या नगराच्या बाहेर तू पण झटक्यामध्ये गाढव होऊन जा. मग आता झाला हा पार आधीच बरकट तशात मध्ये प्याला तसं झालं. एकदम रागाने ती म्हणली, महाग खळा निर्दय आहेस तू. आणि मग जसं काय एखाद्या अग्नीमध्ये तूप सांडावं, झोपलेला जो आहे काय नागोबा आहे त्याला डिवचावं किंवा सिंहाला झोपलेल्या उठवावं मुद्दामच, तसं त्याची परिस्थिती झाली. क्रोधे थरथर खापायला लागला आणि तिला म्हणला, तुला गर्व झाला, मीच महान पतिव्रता आहे, पण तू काय अशी सुशील नाहीस म्हणे. तू तर प्रत्यक्ष लावसट वाटतेस, म्हणजे प्रेत खाणारी चांडाळीन अशी दुष्ट वाटतेस. तर तुला मी शाप देतो की तू आता ह्या पृथ्वी तलावरती चांडाळीन हो. आणि असं करून तिघही एकमेकाला शाप दिले आणि त्याप्रमाणे तिघही झाले, त्यांना भोगायला लागलं. आता इतक्या प्रजेचं तो पुत्राप्रमाणे पालन करत होता, पण तरी पण एवढ्याशा गोष्टीसाठी शाप भोगावे लागले. मागचं जे तुमचं कर्म असतं ते तुमच्या पुढं कधी उभं राहतं तुम्ही सांगू शकत नाही. मी नगरजन सगळे दुःखी कष्टी झाले. मग त्यांच्या शेवटी राजाचा जो मुलगा आहे त्याला गादीवरती बसवलं. पुढचा कारभार सगळा सुरू झाला. पण या तिघांना मात्र अत्यंत दुःख भोगावी लागत होती. एक गाढव झाला, एक वृषभ झाला आणि राणी चांडाळीन झाली. आणि तिघं अत्यंत हालापेष्टा करत होते आणि त्यांना मागच्या गोष्टीचं काही आता पूर्वस्मरण राहिलं नाही. जसं आपल्याला आता मागच्या जन्मातलं काही आठवतं का, नाही आठवत, तसं त्यांना पण ते आठवलं नाही. पण त्यांचं नशिबाने योगायोगाने ते जसं काय मेल्याच्या तोंडामध्ये अमृत पडावं किंवा गार म्हणून निघाली तर तो चिंतामणी निघावा, तर असं त्यांचं दैव आता चांगलं झालं, पालटलं म्हणजे. आणि त्यांना आता काहीतरी चांगला दिवस येणार आहे. जेवी मृताची या मृखात दैवयोग हा पुन्हा फिरला, जाळोनी सर्व अनुरोध आला, दैवयोग त्रयासी सहाय्य झाला आचरणाच्या योगाने.
मग आता त्याने काय सांगितलं की जसं काही आपण सांगितलं ते मगाशी मेल्याच्या मुखात अमृत घालावं, तशी त्यांची परिस्थिती झाली आणि ते चांगले दिवस त्यांना आता आलेले आहे. ऐसे हे सच्चरित अपूर्व व्यासासी कथी कमलोद्भव, श्रवण्याची पावे सर्व वैभव, एकाग्रता चित्ती होताची. आता हे कुणी सांगितली कथा? तर व्यासांना कमलोद्भवानी म्हणजे नारदानी सांगितली आहे. आणि पुढं ती एकाच्या मुखानं दुसऱ्याला करत करत ही कथा खालीपर्यंत आली आहे. त्रयशापयोगे करून दुःख भोगिता अनेक दिन, तो पूर्वकर्माचे निरसन स्वधर्म आचरण करी तेव्हा. मासा माझी उत्तम मास भाद्रपद अति सुरस, त्यामागे शुक्ल चतुर्थीस सूर्यसिंहेचा सेपा. वर्ध चतुर्थी ही विख्यात, या दिनी अर्जिती एकदंत, त्रयभुवनी लोकसमस्त मृण्मय मूर्ती अर्चिती. गुडिया तोरणे घरोघरी मखर निर्मिती परोपरी, तया कर्दळी स्तंभ जोडले वरी, सुमने गुंफिती मनोहर. मध्ये स्थापून या दिव्य सिंहासन, त्यावर मृण्मय मूर्ती स्थापून, सद्भावे आचरती गजानन अर्चिती गजानन. षोडशोपचारे करोनिया, वाद्यध्वनी करती मधुर, मृदुंगध्वनी दिमदिमाकार, सनयाचे नाद सुस्वर, स्वरमंडळ आदी सदार. गाती गणेश लीला सद्गुण, करती कथा पुराण श्रवण, टाळ मृदुंग वाजवून, नाचती आनंदे करोनी. सुपक्वान्ने बहुनिर्मून, मोदक लाडू जे अतिमान्य, केले पक्वान्न अनेक करून, ब्राह्मण भोजन करताती. आनंदे ऐसा चौवर्णी, रतले तव नामस्मरणी, सद्भक्त दर्शनासी येऊनी, चरणी माथा ठेविती. ऐसा आनंद त्रयभुवनी, सद्भावे अर्चिती चिंतामणी, दुःख चिंता त्या लागुनी, स्पर्शन करी सर्वथा. उत्साह समयी नभोदरी, मेघ आनंदे गर्जना करी, वर्ष तसे मुसळधारी, विद्युल्लता चमकती मोदानी. अनंत जन्मीची पापे संपूर्ण, भस्म होतीन लागता क्षण, ऐसे चतुर्थीचे या महिमान, पूर्वकर्मासी दूर करी. चांडाळी ऐशा समयी, पुरीत प्रवेशली तेव्हा पायी, अंगीची दुर्गंधी ते समयी, येतसे तेव्हा सर्वासी. वल्कले वेष्टीत दुराचारी, क्षुधा पीडित घरोघरी, मृत्तिका पात्र घेऊन करी, तर मेघवर्षाव होतसे. सदना आड उभी राहत, भिक्षा घरोघरी मागत, कोणी अन्न न तियेसी घालत, व्रत चतुर्थी म्हणोनी. अन्न न घालता कोणी, देती तियेसी हा कोणी, कष्टली ग्रामी फिरोनी, अन्न न मिळे सर्वदा. क्षुधेने पीडित झाली बहुत, ऐशा समयी मेघ वर्षत, कोणी उभे राहू न देत, सदना आड आश्रयासी. श्रमोनी ऐसी बहुत पुरी, ग्राम त्यागोनी येत बाहेरी, तो मेघ क्षमला ते अवसरी, विलोकित सती चौकडी. देवालय पडले दृष्टीस, ते हेमासम झळके कळस, कळसी पताका अतिसुरस, वाद्ये वाजती अपार. चंद्रान ना धडकत भेरी, नाद कोंदला नभोदरी, ऐसी लक्षून दुराचारी, देवाद्वारी पातली. तियेस आनंद दाटला भारी, उभी राहिली देवाद्वारी, समीप येतसे तै सत्वरी, हळूहळू ते काळी. उभी सन्मुख राहुनी, नामध्वनी ऐकता करणी, तन्मय झाली तय क्षणी, गणेश नामे ती काळी. अभ्र गेलेसे निरसून, दिव्य पडले सूर्यकिरण, नाममहिमा अति घन, करी नवल भगवंत. अतिउत्तम हे चतुर्थी व्रत, यासम तुझे नाही निश्चित, थोर असे सकळ व्रतात, कळता न कळता घडले जरी. सर्व तिथीची असे ही माता, या दिनी चतुर्थी व्रत घडता, निरसोनी सकळ दुरिता, सायुज्यता प्राप्त होय. भक्त अंगीचा तिज लागता वात, झाली तेव्हा दोषमुक्त, तेव्हा मुनी जियेसी प्रेमयुक्त, वदते झाले ते काळी. कवनाची तू असशी कवन, कवन याती कवन वर्ण, हे सर्व आम्हासी करी कथन, कुच्चित स्वरूप दिसतसे. ऐकता करणी मुनिवाणी, वदती झाली तय क्षणी, मी चांडाळीन महापापिणी, दुःख बहु भोगितसे. आज मिळाले नाही अन्न, कासावीस होतसे प्राण, आलेही सुशोभा पाहून, भिक्षा मिळेल म्हणूनी. मुनी ऐकता तियेची वाणी, तप्त झाले तय क्षणी, वदती क्रोधे दापोनी, जाई पापिणी येथोनी. आस्था तुझी ही नयती, स्पर्श होईल आम्हा प्रती, देवालयी गे निश्चिती,
उभी केवी राहिलीस. आजी चतुर्थी व्रत हे महान, आम्हासी आजी असे निरसन, तर दुष्टे मागसी केवी अन्न, लज्जा सर्वही त्यागोनी. वदोनी ऐसे तिये प्रती, क्रोधे दंड देऊनी हाती, धावले ते त्वरित गती, मारा वया तीच लागी. लक्षोनी मुनीस कोपयुक्त, चित्ती झाली भयभीत, दूर जाऊन या धावत, मागे फिरवणी विलोकी. चांडाळीन जाता दुरी, मुनी पातले देवद्वारी, कष्ट पावली बहुसुंदरी, त्यात शीते कापत थरथरा. वस्त्रे का अंगावरी, ते पर्जन्य भिजलेसे निर्धारी, तेव्हा विचार करून दुराचारी, काय करती झाली. ग्रामी सत्वर जाऊनी, शुष्क तृण आणले झणी, देवालयाच्या सन्मुख येऊनी, वन्नी तृणासी लावित. पुरती दूर जाऊन या, तृण आणि तसे कावया, तय दैवयोगे तया ठाया, वृषभ खर पातले. द्वय येऊनी तृणा झुंबिता, तेव्हा दंड तारित उभयता, तो वेगे दूर पळता, दंड धाव लागता. येतास तिथे पूर्वस्थळी, तेव्हा द्वये पातले तिच्या जवळी, तृणासी बक्षिता ते वेळी, धावे दंड घेऊनी. काष्टे ताडता उभयता प्रती, तवते पळती त्वरित गती, क्रोधे दंड घेऊनी हाती, मागे धावे तयाच्या. देवालयासी सव्य घालुनी, तृणासी झोंबती येऊनी, सती ताडता काष्टानी, पुन्हा पळती सव्य भागी. प्रदक्षिण्या ऐशा गणेशासी, घडली अनायासे त्रिवर्गासी, तेने जळून गेल्या पापराशी, झाल्या राशी पुण्याच्या. तृणासी द्वय भक्षिता, ताडती एकमेकासी पदगाता, शुष्क तृण येता जाता, विखुरले त्यांच्या ताडणानी. एकमेकासी करता मार, तेव्हा थोर सुटला समीर, तै करत नवल विघ्नेश्वर, तारावयासी त्रयासी. करता एकमेकासी पदमार, तुटती बहुत दुर्वांकुर, त्यातून एक मस्तकावर, जाऊन पडला गणपतीच्या. द्वयही भक्षिता तृणासी, ताडित सती उभयासी, तेव्हा द्वयही पळती वेगेसी, सव्यभागी मंदिराच्या. पुनरपी झोंबी घेता तृणासी, चांडाळी ताडी उभयतासी, पावली तेव्हा बहुश्रमासी, मागे उभयताच्या धावता. भक्षिता तृणासी येऊनी, तेव्हा वृषभे शिंगे हाणोनी, क्रोधे खरासी पाडले धरणी, मार लागता शिंगाचा. तेव्हा खरे साहून तयाचा मार, तप्त झाला असे फार, उठवणे आती सत्वर, लत्ता झाडल्या वृषभासी. चुरून टाकिल्या विखरून, उभयतास ताडी चांडाळीन, द्वयही देवद्वारी जाऊन, ताडण करती एकमेका. तयात युद्ध होता थोर, वातुयोगे उडून दुर्वांकुर, जाऊन पडले मस्तकावर, गजाननाच्या ते काळी. तेने तुष्टोनिया लंबोदर, करावया त्रयांचा उद्धार, विमान आडवी तसे सत्वर, सायुज्यता पद द्यावया. विमान येतसे नभातून, दिशा उजळल्या संपूर्ण, वाद्यनादे कोंदले गगन, अप्सरा नृत्य करताती. दिव्य विमान लखलखीत, तयावरी पताका शोभिवंत, घंटारव होतसे भोवत, गणेश लीला गाताती. विमानारूढ गणेश दूत, भानू समतेजे अद्भुत, चतुर्बाहू विराजत, आयुधे करी शोभती. विमान येता नभातुनी, आनंदे विलोकित मुनी, तो भूवरी त्वरे येऊनी, स्थिर झाले ते काळी. गणेशदूत त्यात लक्षोनी, वेगे धावले सर्व मुनी, विमाना समीप येऊनी, स्थिर झाले ते काळी. पाहुण्या श्री गणेशदूत, झाले तेव्हा आनंदित, साष्टांग करून दंडवत, प्रार्थिती हस्त जोडोनिया. येथे आणून हे दिव्य विमान, कोणास नेता उद्धरून, हे सर्व करा आम्हासी कथन, श्रवण उदित ऐकावया. सद्भावे ऐसे वदता मुनी, दूत वदती आनंदोनी, खर वृषभ ही चांडाळणी, याते नेऊ पातलो. वदता ऐसे गणेशदूत, मुनीन मोनी वदती समस्त, पूर्व पापानी हे निश्चित, हीन योनिसी पावले. आता ही कथेत कथा जी आहे आपली चाललेली आता दुर्वेवरून, तर मग हे तिघजण झाले. एक गाढव झाला, एक बैल झाला आणि एक चांडाळी झाली. ती राणी आपले आपले कर्मभोग भोगू लागले आणि अनंत दुःख भोगू लागले. पण एकदा त्यांची चांगली वेळ आली आणि तेव्हा नेमका भाद्रपद महिना आला आणि भाद्रपदातली चतुर्थी आता ही येणार आहे आपल्याकडे. पण 27 तारखेला बाप्पाचं आगमन आहे, 27 ऑगस्टला. तर त्या तिथीला लोक काय करतात, गजाननाची भक्ती करतात. त्याची मृण्मय म्हणजे मातीची मूर्ती बनवतात, तिचं पूजन करतात, घरामध्ये कर्दळीचे खांब उभे करतात,
मखर तयार करतात, त्यामध्ये बाप्पाची मूर्ती ठेवतात, षोडशोपचारांनी त्याची पूजा करतात. आरती आता आपण म्हणतो ध्वनी वाद्य म्हणजे काहीतरी टाळ्या घंट्या झांजा वाजवतोच आपण, मृदुंग ध्वनी असं सगळं करतात, कथापुरण करतात, टाळ मृदुंग वाजवतात, चांगली चांगली पक्वान्न करतात, मोदक लाडू वगैरे देवाला आवडतं ते, आणि एकमेकाला देतात सुद्धा. असा तो उत्साह सगळा चालू आहे. मग त्याच्यामुळे ते अशा ह्या तिथीला जे भक्ती करतील तर त्यांना काही कुठलं हे बाधणार नाही, बाधा बाधणार नाही असं सांगितले. ज्या चिंतामणीची पूजा करतात त्यांच्या दुःखाची चिंता आहे ती त्यांना स्पर्श देखील करत नाही. अशा उत्साह समयामध्ये एकदा मेघ आनंदाने पाऊस येतोच ना. आता हा जुलै महिना, जो ऑगस्ट महिना म्हणजे पावसाचेच महिने. पाऊस येतो, विजा चमकतात, असं सगळं चालू असतं. अनंत जन्माची पापं जशी तुमची न लागता भस्म होतात, असं या चतुर्थीचं महिमान आहे. आता चतुर्थीच्या दिवशीच ती एक चांडाळीन जी राणी होती आदल्या जन्मात, तिने ह्या एका पुरामध्ये प्रवेश केला आणि सगळीकडे घरोघरी हिंडून मागायला लागली. पण तिला काही मिळालं तर नाही, उलट लोकांनी हाडतूड करून हाकलून दिले, कारण अवतार दुर्गंधी शरीराला येते. ती या भांड्यामध्ये पाणीच पडलं दर वेळा पावसाचं, पण तिला काही कोणी दिलं नाही. मग बिचारी शेवटी तिथनं बाहेर पडली, लोक काट्या घेऊन मारायला लागले. मग ती बाहेर पडली तिथनं आणि एका देवळात गेली. तिथं पण आता ते गणपतीचंच देऊळ होतं, तिथं पण पूजन अर्चन चालू होतं, मुनी ऋषी बसले होते, सगळे लोक होती. तर ही तिथं जाऊन उभी राहिली. मग तिला सांगितलं की तू इथं कोण आहेस, कुणाची कोण आहे, एवढ्या घाणेरड्या अवतारात वास येतोय तुला, अशी का आलीस? मग तिने सांगितलं मी चांडाळीन आहे. मग आता बघा, इथं जातीवाद नाही आहे, पण जी घाणेरड आहे, दुर्गंधी आहे, तर ती तू स्वच्छ करून ये, असा त्याचा अर्थ आहे. की हे लोकांनी हाकलले तिला, इथनं बाहेर हो, तू आम्हाला शिव करू नको, तुझ्या घाणेरडेपणामुळे आमच्या पण सगळं काय खराब होऊन जाईल. तिला हाकलली बाहेर. मग बाहेर आली तर अंगावर एकच कपडा होता, पाऊस पडत होता, थरथरा कापत होती बिचारी. मग तिनं कुठून तरी थोडं कोरडं गवत आणलं फिरून फिरून बाजूनं, आणि ती आग लावली. म्हटलं आता मी शेकते तरी, मला शेकोटीला तिला आग लावायची होती, आणि अजून गवत आणलं जाऊन परत. तेव्हा त्या दैवयोगानं तो वृषभ म्हणजे तो बैल, शापित तिचा नवरा, आणि ते ज्यानं शाप दिला तो गाढव झाला होता मुनी, असे ते दोघं जण आले तिथं नेमके गवत खायला. तेही उपाशी तापाशी असतील, त्यानं सुकं गवत मिळालं, ते झोंब्या करू लागले, इकडं तिकडे विदारू लागले. मग त्या दोघात भांडणं सुरू झाली. मग ही त्यांच्या माग काठी घेऊन लागली. काठी घेऊन आली की तेवढ्यापुरते पळायचे, मंदिराला एक प्रदक्षिणा व्हायची आपोआप त्यांची, पुन्हा तिथं यायचे, पुन्हा गवतासाठी मारामारी, पुन्हा ही काठी घेऊन मागं असं. आणि त्या झोंबाझोंबीमध्ये एकदा दोनदा तीनदा त्यातली एक एक दुर्वा, तिने सुकं गवत आणलं होतं ना, त्यात ओल्या दुर्वा पण होत्या, त्या दुर्वाबरोबर गणपतीच्या मस्तकावर जाऊन पडल्या आणि यांच्या प्रदक्षिणा पण झाल्या. शेवटी त्यानं शिंग मारले वृषभानं, त्यानं गाढव खाली पडला. मग त्या गाढवानं त्याला लाथा मारल्या. चांडाळीनं ह्या दोघांना ह्याने मारत होती काठीनं, आणि असं असताना एक विमान खाली आलं. मग सगळ्या ऋषीमुनींना पण आश्चर्य वाटलं, आता विमान कुणासाठी आलं बाबा, कारण गणेशाचे दूत दिसतात. ज्या ज्या लोकीचं विमान येतं ना, तर त्यांचे दूत त्या समान दिसतात. विष्णू लोकाचे दूत विष्णूसारखे, गणेश लोकाचे दूत गणपतीसारखे. तर कुणाला न्यायला आला, तर कुणाचा उद्धार करताय? मग त्यांनी सांगितलं ही चांडाळीन आणि हे खर आणि वृषभ, गाढव आणि बैल, ह्यांना न्यायला मी आलेलो आहे. तर हे पूर्वजन्मीच्या काही पापानेच हे हीन योनीला पावले, पण आता ह्यांना त्यातून मुक्ती मिळालेली आहे. पापघडे इजपासून यास्तव झाली चांडाळीनं, तिच्याकडनं काय पाप नाही केलं तिनं, पण त्या मुलीला शाप दिला, हे महत्त्वाचं आहे. हिन योनीत पापा शरण पुण्य आचरण न होय. हां, परमेश्वर मग बुद्धीच देत नाही. जेव्हा फक्त मानवी जन्मच असा आहे की आपल्याला मागचा पुढचा विचार करण्याची क्षमता आहे, शक्ती आहे, तेव्हा बाबा पुण्य केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे, हे पाप आहे, हे पुण्य आहे, हे विचार आपल्या माणसालाच असतात. एकदा का दुसऱ्या योनीमध्ये जन्म गेला की मागचं काय आठवतही नाही, आणि फक्त काय कळतं, बाकीच्या प्राणीमात्रांना भय, भूक आणि मैथून, या तीनच गोष्टी त्यांना कळतात. मग तसं यांनी हे पाप केलं म्हणे, नंतरच्या दुसऱ्या जन्मात अजून पाप झालं ना यांचं. तसेच हे वृषभखर हे पूर्व पापाति दुस्तर, यास्तव हे पशु निर्धार, कर्मयोगाने झाले. याते कष्ट केल्या वाचून, अन्न न पाणी मिळे पूर्ण, तरी त्रयवर्गाने कोणते पुण्य केले म्हणून नेतासा. तरी हे पूर्वी होते कवण, हिन योनीत का पावले जनन, हे समूळ करोणी कथन, संशय आमचा वारावा. ऐकून या मुनींचे वचन,
दूत आनंदे करती कथन, त्रय हे महान पुण्यवान, परिदैव योग विचित्र. जेवी पुढे होणार गती, बुद्धीस तद्वत होते भ्रांती. तीन चुके कल्पांती, भोगल्या विण सर्वथा. वृषभासे हा सुलभ नृपती, जो इंद्र प्रत्यक्ष भूवरती. अवंतीचा हा जाण नृपती, पुण्यशीळ प्रतापी. चांडाळीन ही सुमुद्रासती, महान साध्वी त्रय जगती. हिच्या दर्शने पापी मुक्त होती, पतिव्रतात शिरोमणी. गर्दभ हा मधुसूदन द्विजवर, महातपस्वी योगेश्वर. कुत्सित रूप धरून सत्वर, राजसज्ञी पातला. राय कुत्सित वेश लक्षून, केले तेव्हा हास्यवदन. तेने द्विजवर हा कोपून, शाप दिला रायासी. विप्रशाप परसोनिकानी, भूपस्त्री क्रोधावली मनी. विप्रासी शापिले तक्षणी, खर होय तू म्हणूनी. द्विजय शापिली राजवनिता, चांडाळीन झाली ही तत्वता. शापयोगे हे पावले हीनता, कर्मयोगे करोनी. जन्मन झाला या हीनयोनी, हीनयोनी पावले शापानी. त्रय हे पुण्यवंत महाज्ञानी, परिदैव योग हा विपरीत. वर्ध चतुर्थी आजी महान, त्रयानी अर्चिला गजानन. तुष्टोनी दयाघन, निजपदा आणवी त्रयासी. मग त्या ऋषीमुनींनी विचारलं की ह्यांनी काहीतरी आदल्या जन्मात पाप केली असतील म्हणून ही चांडाळीन झाली, हा बैल झाला, हा गाढव झाला. ते दूत म्हणाले नाही, तसे ते पापी नाही आहेत. ते आदल्या जन्मी खरं तर पुण्यवान आहेत, पण त्यांची कर्मगती या एकमेकेला दिलेल्या शापामुळं त्यांना ह्या ठिकाणी यावं लागलं आहे. हे योनीत ह्या जन्माला आले नाही तर हे शापामुळं झालेले आहेत हे सांगितलं. आणि आधीचे पुण्यात्मा आहेत व त्यांची जी घडलेली कथा आहे मागची आपण आता पाहिलेली तीच कथा सांगितली की कसं कुत्सित रूप घेऊन तो राजद्वारी गेला. मग राजा त्याला हसला, मग त्याने राजाला शाप दिला, मग राजाच्या पत्नीने त्याला शाप दिला, मग त्याने परत तिला शाप दिला. आणि अशा दैवगतीनं हे तिघजण या योनीला पावले. पण यांच्या हातून आज एक गजाननाची हे झाली, भक्ती झाली, पूजन झालं. म्हणून ह्यांना गजाननाला मनामध्ये त्यांच्याबद्दल दया आली आणि त्यांनी विमान पाठवलेलं आहे. आजची ही वरदविनायकाची चतुर्थी आहे, ही अतिशय महान चतुर्थी आहे. आणि ह्या तिघांनी त्यावेळी गजाननाची त्यांच्या हातून भक्ती घडलेली आहे. आजी ययाच्या सद्भक्तीनी, दुर्वांकुरे अर्चिला मोक्षदानी. यास्तव आणवित सन्निधानी, थ्याव द्यावयानी जपदी. दुर्वासम पुण्य नाही, अनिक पुण्य तुझे नाही. योग याग व्रतेतीही, दुर्वे समन होती. मत पापेजी अनंत, दुर्वार्पणे दग्ध होती समस्त. दुर्वेचा महिमा अत्याद्भुत, किती म्हणून वर्णावा. गणेश दूताची ऐकता वाणी, मुनी आनंद रेत क्षणी. तेव्हा दूत शब्द पडता कानी, सद्गत झाले ती गेही. पालटला ते शरीर भाव, शापदैव योगे जळाला सर्व. उदेले तेव्हा त्रयांचे दैव, पूर्वस्वरूपाशी पावले. सुलभ नृप आणि तत्कांता, विप्रचरणी ठेविती माता. द्विजतेने तुष्टोन चित्ता, अलंगित उभयतासी. सुलभ आणि मधुसूदन, सुमुद्रा सती गुण निधान. साष्टांगे नमिती गजानन, सद्गदांतरी होऊनी. घेऊन या दुर्वांकुर, सद्भावे अर्चिती मोरेश्वर. तत्काळ झाले दिव्य शरीर, गणेश दूता समान. बाहेर फुटली तेव्हा मात, वळसा झाला थोर नगरात. धाविती प्रजाजन समस्त, देवद्वारी ते काळी. देवद्वारी ते काळी. राजपुत्र आप्त प्रधान, धावती वाहने सर्व त्यागुण. घालती समस्त लोटांगण, राव सन्मुख लक्षोनी. समस्त लागता आनंदे चरणी, प्रेमांबुधारा स्त्रवती नयनी. प्रजाजनाच्या प्रेमा जाणुनी, भेटे आनंदे सर्वासी. प्रधान पुत्र आप्तजन, तयासी भेटोनी धरा रमण. आपणा जवळी बैसून, करी समाधान ते काळी. तेव्हा रावान वदे सर्वासी, तुमचा वियोग न सहाय मसी. तरी मान्य करुणी मम वचनासी, सदनी जावे आनंदे. समस्ताच्या दये करून, पावला माते गजानन. तरी मम सम मानोनी मम नंदन, करा रक्षण तयाचे. स्वसुतासी धरुणी करी, तत्काळ घातला सर्वाच्या पदरी. प्रजानन संतोषणी अंतरी, वंदिती आनंदे रायासी. माझ्या उद्धवाला सांभाळा तसं इथं सांगितलं की माझ्या मुलाला तुम्ही आता आपला मुलगा माना आणि सांभाळा. काय झालं मग ह्या
कथा मुनींनी ऐकली सगळी. मग ह्या तिघांचा तो जुना जो रूप होता ते गेलं. त्यांच्या हातून मने भक्ती घडली. मग यांना मूळ शरीर मिळालं. तो सुशील राजा, ती त्याची पत्नी आणि तो मुनी. मग या दोघांच्या ब्राह्मणाच्या पायावरती मस्तक ठेवलं. मग त्याने पण त्या दोघांना आनंद झाला, ब्राह्मण पण, आणि त्याने पण त्यांना उशाप तर दिलेच म्हणजे, आणि अजून काही पुण्य आपलं अर्पण केलं थोडंफार, की दुर्वा हातून पडलेली आहे त्या देवाच्या अंगावर, त्या दुर्वेसारखं पुण्य नाही. मग तिघांना पण उत्तम शरीर मिळाली आणि आता ते चालले आपल्या विमानात बसून गणेश लोकाला चालले होते. त्याच्यात त्यांनी हाती खरोखर आधी चुकून घडली होती, पण आता हाती खरोखर दुर्वांकर घेऊन गणेशाला त्यांनी अर्पण केले आहेत. तेव्हा बाहेर मात फुटली की राजा आणि राणी आपल्या मूळ रूपात आले आहेत, आणि तो जो ब्राह्मण होता तो पण आहे. राजपुत्र, प्रजाजन, प्रधान सगळे आले धावत. नमस्कार केला मुलांनी. राजाने पण सगळ्या प्रजाजनांना नमस्कार केला आणि सांगितला की तुमच्या प्रेमामुळे तुमचा योग काही मला सांगणार नाही, तेव्हा तुम्ही आता थांबू नका, इथं निघून जा. मी तुमच्या समोर मला जाता नाही येणार हो, माझं मन तुमच्यामध्ये अडकेल, आणि माझा मुलगा तुमच्या ताब्यात दिला आहे, तर माझ्या मुलाला तुम्ही सांभाळा माझ्यासारखंच. म्हणून मला आठवण झाली इथं माझ्या उद्धवाला सांभाळायची. पण प्रजाजनांनी सांभाळला त्याला, कारण तो राजा पण त्यांचं ऐकत होता, त्यांच्या भल्याच्या गोष्टी करत होता. मग त्यानं हाताला धरून तिथे त्याला पदर घातला सगळ्यांच्या, आणि सुलभ आणि मधुसूदन सुमदासी गुणनिदान विमानारूढ होऊन स्वानंद पद पावले. मग तो सुलभ राजा, त्याची ती पत्नी सुमुद्रा आणि तो मधुसूदन नावाचा ब्राह्मण, तिघेजण स्वानंद पद पावले, गणेशाच्या पायाशी गेले. तुष्टोनिया गजानन अचळ दिदले पद निर्वाण. म्हणजे असं नाही किती पापकाराने एक दुर्वा वाहिली की संपला, असं नाही आहे. मुळात हे तिघही पुण्यशीलच आत्मे होते. राजाही सगळ्या प्रजेसाठी करत होता, राणी करत होती, तर ब्राह्मणही महान तपस्वी होता. पण कधी कधी अतिराग भीकमाग म्हणतात ना, तो काय माणसाच्या लोभ, मोह, मद, क्रोध, मत्सर हे जे प्रकार आहेत ते सगळे कधी आपला घात करतील हे षडरिपू, हे माणसाला सांगता येत नाही. सगळं नीट चांगलं चाललं असताना ह्यातलं एखादा रिपू आपलं वाटोळं करतो. तसं त्यांचं तिथं झालं होतं. त्यामुळे ह्या अवतारामध्ये त्यांच्या हातून एक दुर्वा वाहिले गेली तरी गजानन संतुष्ट झाला, कारण त्यांचं मागचं पुण्य प्रबळ होतं. आता लोक म्हणतील चला करूया, सगळं पाप करूया, काय वाटेल ते करूया, गणपतीला दुर्वा वाहिली की येणार आम्हाला विमान, असं विमान येत नसतं. मग गणपतीने त्याला काय केलं, अचळ स्थान दिलं आपल्या लोकांमध्ये. तुष्टोनिया गजानन अचळ दिदले पद निर्वाण. ऐसा दुर्वांकुराचा महिमा पूर्ण वर्णता शेष भागला. सत्कथाही परमसुरस दूते कथिली मुनीस. देवी वदिता कृतवीर्यास कृतवीर्य प्रार्थित आनंदे. दुर्वा महिमा अद्भुत ऐकता श्रवण झाले तृप्त. तरी अनेक कोणी अर्चिला एकदंत दुर्वांकरे करोनी. आनंदे वदता धरा रमण विधी संबोध दाटला पूर्ण. आता कृतवीर राजा ह्याला विचारत होता, विधी म्हणजे ब्रह्मदेवाला, की ही कथा आनंदानं छान सांगितली तुम्ही, तर अजून कोणी असं दुर्वांचं व्रत केलं आहे का ते मला सांगा. म्हणे तू धन्य भाग्यवान सत्कथा श्रवणी साठविसी. दुर्वांकुर महिमा ऐका आता श्रवणे निरसे बहुभय चिंता. पावे पदसायुज्यता अर्पिता दुर्वा गणेशासी. दुर्वासमया वस्तू पाही नसेच कोटे भुवनत्रयी. वांछितार्थ सर्व प्राप्त होई श्री गणेश मस्तकी अर्पिता. दुर्वांकुर अर्पिता गणेशासी प्राप्त होय पुण्यराशी. स्वस्वरूपता देत त्यासी एका अर्पिता सद्भावे. नित्यार्चिता एकदंत सुरवर वंदती तयासी समस्त. दुर्वांकुर महिमा अति अद्भुत शक्र पुसेल नारदासी. दुर्वा महिमा अतिगहन नारद शक्रासी करल कथन. हे पुढील अध्यायी निरूपण भक्तजनी सेवावे. चिंतामणी विजयामृत गणेश पुराणाचे संमत. सत्कथा ही अतिपवित्र प्राशन करानंदे. धुंडी पालका मोरेश्वरा पुराण पुरुषा परात्परा. भक्त पालका जगदुद्धारा मंगलेशा श्री गणपती. भक्त पालक तू मंगळमूर्ती वसोनी निज दास मनोरथी. कथानक वदविसी श्री गणपती पावन करावया जगासी. ब्रह्मानंदा विश्वव्यापका
पूर्णब्रह्मिया श्री विनायका दयासागरा भक्तपालका जगदुद्धारा जगत्पती इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराणादि गणेश भागवत यातील सारांश परिसोत अष्टमो अध्याय रसाळहा इति श्री चिंतामणी विजय ग्रंथ अष्टमाध्याय गोडहा समाप्त. मग आता इथं काय सांगितलं परत त्या विचारलं यांनी ब्रह्मदेवाला कार्तिवीर्याने की अजून कोणी दुर्वाचं व्रत केलं आहे का ते मला सांगा. मग आता पुढच्या अध्यायाची कथा आपल्याला पाहायची आहे की जी नारदानं सांगितलेली आहे इंद्राला. तर इथं हा अध्याय आता अध्याय 8वा समाप्त झालेला आहे. ओम गम गणपतये नमः.